मुख्यमंत्री आता अमित शहांची भेट घेणार आहेत आणि याच संदर्भात आपण अधिक तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, निकिता, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत आणि या संदर्भात अजित पवारांनी स्वतः माहिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून ह्या भेटी संदर्भात चर्चा सुरू आहे, मात्र नेमकं कधी ही भेट होणार या संदर्भात आज अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे ही भेट लांबल्याचं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे। मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये दिल्लीला अमित शहांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचंही बोललं जाते आणि ज्या पद्धतीने अमित शहांकडून निरोप येईल त्यावेळी जे काही ठरलेले कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम रद्द करून आम्ही अमित शहांची भेट घेण्यासाठी जाणार अशा पद्धतीची माहिती आज अजित पवारांनी दिलेली आहे। ही भेट तितकीच महत्त्वाची असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीची जागा वाटप, त्यासोबतच मराठा आरक्षण आणि मंत्रिमंडळ विस्तार या 3 मुद्द्यांवरती या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। कारण मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गाजतोय आणि या संदर्भातलं राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेणार किंवा काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठलाही निर्णय घेण्याआधी, कारण फेब्रुवारी महिन्यात याच आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अधिवेशन बोलवलेलं आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये नेमकी काय घोषणा करायची या संदर्भात अमित शहांसोबत या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यासोबतच जो मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे त्या संदर्भात सुद्धा या भेटीमध्ये चर्चा होणार। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच महायुतीमध्ये राज्यातलं लोकसभाचं जागा वाटप नेमकं कसं असणार आहे या जागा वाटपावर सुद्धा अमित शहांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक सविस्तरपणे जाणून घेत राहू योगेश। तुर्तास